सुखाला पारावार होई दुःखाचा विसर्ग, नजरेसमोर येताच हिरवागार निसर्ग. नसे कोणती बाधा येथे नाही कसला संसर्ग, नसे त्याची जात कोणती नसे तयाला संवर्ग. आणि याच निसर्गाचा अविभाज्य भाग म्हणजे वृक्ष. वृक्ष म्हणजे पशु पक्ष्यांचे आश्रयस्थान, ऊर्जेचा स्रोत, अन्न साखळीचा प्राण, पृथ्वीचे फुफ्फुसे, वाटसरूंचा आधार. म्हणूनच जगद्गुरु संत तुकोबाराय म्हणतात, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षी ही सुस्वरे आळविती. आणि हाच विषय घेऊन तुमच्या समोर उभी आहे. नमस्कार, मी वसुंधरा संजय गुराव, इयत्ता 9वी, समता माध्यमिक विद्यालय धाराशिवची विद्यार्थिनी. गुरुवर्य के.टी. पाटील सर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या वक्तृत्व स्पर्धेत विषय मांडते वृक्षवल्ली आम्हा सोयरे. तुकोबारायांनी या शब्दातून झाडेवेली यांचं महत्त्व स्पष्ट केलं आहे. वृक्षवेली हे आपले नातलग असून त्यांचं आपलं नातं हे रक्ताच्या नात्याहूनही अधिक घट्ट आहे. म्हणूनच संत ज्ञानेश्वर माऊलीही म्हणतात, नगरेची रचावी, जलाशय निर्मावी, महावने लावावी बहुविधे. इतकंच काय, गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली ती पिंपळाच्या झाडाखालीच. छाया मनस्ते कुर्वंती तिष्ठन्ति स्वयमातपे, फलान्यापी परार्थय वृक्ष हा सत्पुरुषाईव. म्हणजे वृक्ष स्वतः उन्हात उभे राहून इतरांना छाया देतात. त्यांची फळे सुद्धा इतरांसाठीच असतात. लहानपणी आपण लाकडाच्या पाळण्यात झोपतो, लाकडी खेळण्यांशी खेळतो. तरुणपणी लाकडाच्या शय्येवर झोपतो. म्हातारपणी काठीच्या सहाय्याने चालतो आणि आयुष्य संपल्यावर लाकडासोबतच त्याला अग्नी दिला जातो. घासापासून श्वासापर्यंत, मातीपासून छातीपर्यंत, पाळण्यापासून खेळण्यापर्यंत आणि तोरणापासून सरणापर्यंतच्या प्रवासात वृक्ष पदोपदी साथ देतात. म्हणूनच शांताबाई शेळके म्हणतात, नाही घर नाही दार नाही जासरे माऊली, अशा अभागी जीवाला झाड देते रे सावली. सम्राट अशोकानं रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावली होती. आर्य चाणक्य यांच्या अर्थशास्त्र ग्रंथात वृक्षतोडीवर दंडात्मक तरतुदींचा उल्लेख आढळतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी आज्ञापत्र काढून वृक्षतोडीवर बंदी घातली होती. महाराजांच्या गनिमी काव्याला दगडधोंड्यांनी, मावळ्यांनी, गड किल्ल्यांनी जितकी साथ दिली तितकीच साथ इथल्या घनदाट झाडा झुडपांनी दिली. याच वनांचं रक्षण करण्यासाठी भारतीय वन्यजीव कायदा 1927, पर्यावरण संरक्षण कायदा 1986 असे कायदे केले गेले. जागतिकीकरण, उदारीकरण, खाजगीकरणाच्या काळात आजच्या पिढीला झाडं, वेली या सगळ्या सोयऱ्यांचे महत्त्व कळावे म्हणून संयुक्त राष्ट्र संघटनेने सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्समध्ये पर्यावरणाला महत्त्व दिले आहे. राष्ट्रीय वन धोरणानुसार 33% भौगोलिक क्षेत्रावर वने असणे गरजेचे आहे. परंतु आज हे प्रमाण 25.17% आहे. आणि हेच वाढवण्यासाठी एक पेड मा के नाम या टॅगलाईन खाली नुकतीच वृक्ष लागवडीची चळवळ पार पाडण्यात आली. आणि यात आपल्या धाराशिव जिल्ह्याने एकाच दिवसात 15 लाख झाडे लावून जागतिक विक्रमाची नोंद केली. ही आपल्यासाठी सारखी अभिमानाची गोष्ट आहे. वृक्षतोड थांबवण्यासाठी 1730 साली प्राणांचे बलिदान देणारा बिश्नोई समाज 1973 साली अलकनंदा खोऱ्यात चिपको आंदोलनाच्या द्वारे हजारो वृक्षांची कत्तल रोखणारे सुंदरलाल बहुगुणा गौरादेवी बचनी देवी, कर्नाटकातील वृक्ष लागवडीचा आदर्श घालून देणाऱ्या थिमक्का व तुलसी गौडा. इतकंच काय तर अहमदनगरची राहीबाई पोपरे ही निरक्षर माऊली सीड बँकच्या माध्यमातून पद्मश्री पुरस्कारापर्यंत पोहोचते. दिल्लीच्या वायू प्रदूषणाबाबत आवाज उठवणारी लिसीप्रिया कांगुजा तर स्वीडनच्या संसदेबाहेर फ्रायडे फॉर फ्युचर ही चळवळ चालवणारी ग्रेटा थनबर्ग यांचा आपण आदर्श घेतला पाहिजे. विषयाच्या समारोपाकडे वळताना मला हिब्रू कथेतील आजोबा आठवतात. वाडवडिलांनी लावलेल्या झाडाची फळे मला चाखायला मिळाली आणि आपल्या नातवंडांना ही फळे चाखायला मिळावीत म्हणून झाड लावणाऱ्या आजोबांचा आदर्श आपण सर्वांनी घेतला ना तर पृथ्वीचं नंदनवन नक्कीच होईल. त्यासाठी आपण थिंक ग्लोबली, ॲक्ट लोकली अँड डू पर्सनली ही शपथ घ्यायला हवी. एकूणच काय हो तर वृक्षवल्ली आम्हा सोयरे हे काव्यातील, हे अभंगातील शब्द किंवा काव्य नसून ते मानवी जीवनाचे अंतिम सत्य आहे. म्हणूनच शेवटी म्हणेन, पृथ्वीच्या हृदयावर नको घालू घाव, पृथ्वीच्या हृदयावर नको घालू घाव. माणसा तू किमान एक तरी झाड लाव. झाडे लावा, झाडे जगवा या माफकापेक्षेसह मनपूर्वक धन्यवाद.